आमच्यासोबत प्रँक झालाय. तयार झालेली आहे. हो. वाव. पोरी रेडी झालेल्या आहेत. नमस्कार, मी सोनाली सुरेश नाडकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना. तर मला असं बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नक्की कुठे आहे. तर गाईज, मी बसमध्ये आहे, स्लीपर बसमध्ये, आणि मी चालली आहे नागपूरला काही महत्त्वाच्या कामासाठी. सो आजपासूनचा जो प्रवास आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो ही आहे ती आमची बस आहे आणि आत्ता वाजलेत 8:51, म्हणजे 9 वाजत आलेले आहेत. सो आता मी आराम करणार आहे, कारण सकाळी तिकडे पोहोचल्यानंतर आम्हाला भरपूर काम आहे. आणि फायनली मी आता नागपूरला पोहोचलेली आहे. सो तुम्ही बघू शकता, ही रिक्षा आहे वेगळ्याच पद्धतीची. तिचा मी जरासा फुटेज काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी घेतले होते ते तर्री पोहे, पण मी नव्हते घेतले, मी साधेच पोहे घेतले. त्याच्यानंतर हा आहे कढी बोंडा. नंतर आम्ही एक नॉर्मल ट्रॅव्हल्स केली. त्याच्यानंतर पण पुन्हा आम्हाला एक इनोवा कोण आली आपल्याला घ्यायला नंतर. हो, स्कॉर्पिओ. नाही, ती इनोवा नव्हती, ती स्कॉर्पिओ होती. तर आता आम्ही इथे पोहोचलोय फायनली. तुम्ही आजूबाजूचं लोकेशन बघू शकता, किती छान आणि हिरवळ, आणि या म्हशी बघा कशा चरतायत. तर ही रूम दिलेली आहे, पण हे बाथरूमचा दरवाजा बघा कसा पडलाय. इथे कसं आंघोळ करणार आणि कसं करणार, बापरे, मला टेन्शनच आलंय. सो मी फायनली आता तयार झालेली आहे आणि याच्यानंतर आता आम्ही जाणार आहोत जेवायला आणि मग काम करणार आहोत. पण आधी पोटोबा महत्त्वाचा आहे. नाश्ता केलेला आहे, चहा पण तिथे घेतला, जिथे आम्ही नागपूरला उतरलो होतो. आत्ता आम्ही आलो आहे, काय लोकेशनचं नाव आहे? उंबरेड असं काहीतरी नाव आहे. नागपूरचं लोकेशन आहे, तिथे आम्ही आहोत. सो बघू आता पुढे काय काय करणार. आता सुरू होईल आमची आम्ही सारे खवय्याची सिरीज. तर हे आहे दुपारचं जेवण, हे आहे रात्रीचं जेवण विथ गुलाबजाम. आणि या नकली फुलांना बघून माझ्या दुसऱ्या दिवशीची असली पहाट सुरू झाली. तर ही आम्ही खाल्ली नादब्रह्मची इडली. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही दुपारी जेवलो. साधं वरण भात होतं आणि एक भाजी होती छोलेची आणि पापड होतं. तर आता मी तुम्हाला दाखवते, आमच्या बंगल्याच्या शेजारीच अशी बरीच झाडं आहेत. तर ही आहे कृष्ण तुळस. जर तुम्हाला कोणाला कृष्ण तुळसच्या बिया हव्या असतील तर मला व्लॉगमध्ये DM करा. आणि हे आहे गुलाबाचं झाड. इथे काल मी 2 गुलाब बघितले होते, हे बहुतेक कुठल्या तरी मुलीने घेतले असावेत. आणि हे आहे जास्वंदाचं झाड. त्याला तुम्ही बघू शकता पांढरी फुलं आहेत. आणि पुढे जे आहे, पुढचं झाड आहे ते पिंक गुलाबाचं झाड. याला सुद्धा छान छान फुलं आलेली आहेत. तर आता तुम्हाला मी आम्ही जिथे राहतोय त्याच्या बाहेरचा स्पेस दाखवते. सो हा आहे तो बंगला, तुम्ही बघून घ्या. ती मस्त जागा दिली आम्हाला राहायला आणि त्याच्या आजूबाजूची ही स्पेस आहे. खरंच खूप शांत वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय की मुंबईच्या बाहेर आम्ही आलोय शांत जागेमध्ये. खरं तर इथे वर्दळ नाही आहे गाड्यांची किंवा माणसांची. इथे वर्दळ आहे ती फक्त आनंदाची आणि भावनांची. ही बंगल्यातील आतील बाजू आहे. ह्या दोघी गवळणी. आणि इथून आतमध्ये एक भलं मोठं किचन आहे. तुम्ही बघू शकता की प्रशस्त असं हे किचन आहे आणि कोणालाही कोणाच्याही कुठल्याही मुलीच्या मनात भरेल असं हे किचन आहे. सो हे दोघं आमचे मित्रमैत्रिणी. हॅलो. आता 4 वाजायला आले आहेत, 3:55 झाले आहेत. सो आता आम्ही चहा पितोय आणि खूप बेकार झोप लागलेली. आम्ही किती जवळजवळ 11, 11:30, 12च्या दरम्यान जेवलो आम्ही. तर त्याच्यानंतर आम्ही जे झोपलो आहे ते आत्ता उठलो आहे. म्हणजे मुंबईत इतकी कधीच झोप लागत नाही, ती इथे आम्हाला लागली. पण आज रात्री आमच्यासाठी स्पेशल बेत आहे. तो काय आहे मी तुम्हाला रात्री सांगेन. असं
आमचे शो झालेले आहेत. आता आम्ही नाश्ता करतोय. इकडचा वडापाव आहे, हटके वडापाव आहे. नागपूरमध्ये उमरेड हे शहर आहे, तिकडचा हा हटके वडापाव आहे. तो मी खाऊन बघतात कसं आहे. क्रिस्पी आहे, पण इथे थोडं जेवण सगळं तिखट आहे. पण मला वाटलं वडापाव पण तिखट असेल, पण नाही आहे, नॉर्मल आहे टेस्ट. सो मी खाते. पण रात्री तुम्हाला एक मी स्पेशल एक गोष्ट दाखवणार आहे, ती रात्री दाखवेन. वडापाव खाऊन झालेला आहे. खरंच खूप भारी होता, क्रिस्पी होता. आता त्याच्यानंतर मी चहा घेतला आहे. नॉर्मल साखरेचा चहा आहे, गुळाचा नाही मिळाला. सो ठीक आहे. आम्ही बाहेर जाणार होतो जेवायला, म्हणजे एका लॉनवर. पण आमच्यासोबत प्रँक झाला आहे. जेवण इकडे चाललं आहे, बाकीच्या मुली तयार होत आहेत. सो बघूया त्यांचं एक्साइटमेंट काय. चला, ही आहे ऋतुजा. हाय ऋतुजा. तर तुला कसं वाटतंय आपण आता जेवायला चाललो आहे? मला खूप छान वाटतंय आणि मी त्याच्यासाठीच एवढी तयार झालेली आहे. बघू. वाव. मला खूप छान वाटतंय. सकाळपासून सगळे बोलत होते की आज चिकन खाणार आहे, चिकन खाणार आहे. मी खूप एक्सायटेड होते. खूप दिवसातून खाणार आहे, ह्याच्यासाठी एक्साइटमेंट आहे. ठीक आहे, चला आता आपण वाट बघूया. हो. हाय गर्ल्स, सगळेजण रेडी झालात ना? आपल्याला बाहेर जेवायला जायचंय. लिपस्टिक लाव लिपस्टिक. तर ह्या सगळ्या पोरी रेडी झालेल्या आहेत. पण ऐका ज्यांचं जेवण व्हेज आहे त्यांनी इथं जेवायचं आहे आता. आणि त्याचं नॉनव्हेज तिकडं नॉन व्हेज आहे तिकडं. सगळ्यांचं जेवण इथंच आहे. इथंच जेवायचं आहे. मग तयारी करून सांगितली. पोपट झालं. सो सगळ्यांबरोबर प्रँक झालेला आहे मस्त. पण ठीक आहे, स्वतःसाठी तयार होऊन आज या सगळ्या पोरी जेवणार आहेत इथे. तुमच्या सर्वांचे चांगले चांगले फोटो देतो आम्ही काढून. ओके, ज्यांनी आम्ही तयारी नाही केली ना, दोघी जणी आम्ही तुमचे सुंदर सुंदर फोटो देतो. हे आचल फुगलेली आहे. सो फोकस कीजिए कॅमेरा. आता हिचा फुगा आपण ते हवा काढून टाकू, मग ते कमी होऊन जाईल. ती चिकन खाल्ल्यावरती खुश होईल. चिकन खाल्लं मला नाही खायचं. उपाशी राहिला दीदी ती आज. महत्वाची गोष्ट, आपण बाहेर जेवायला नाही जातो, आपण इथेच जेवतो. इथंच जेवतो आहोत. आणि ही जी आपण रेडी बघ कशा आले सगळं. आपण पिक्चरला यायचं, शो ना ऍक्च्युअल आहे. सगळं असे रेडी झाले. किती फोटो काढणार आहे काय ते. अरे जे हे मी आज सावजी पद्धतीचं चिकन खाणार आहे. मला सांगितलं गेलं की हे थोडं स्पायसी आहे. सो बघू, मी टेस्ट करून बघते कसं आहे ते. तर पहिल्यांदाच खाणार आहे. नागपूरमध्ये उमरेड शहर आहे, तिथे आम्ही आलो आणि हे तिकडचं स्पेशल आहे. म्हणजे इथूनच सुरुवात झाली, सावजी चिकन किंवा मटन म्हणतो ना त्याला. सो बघते मी आता टेस्ट करून. मी स्वतः मी टेस्ट करून बघते मी आता. हॅलो, फोन करायला लागतं. हा मम्मी जेवायला बस. कॅमेरा कानात हेडफोन होता. इकडचे वेगवेगळे मसाले आहेत, त्याची चव जाणवते. मुंबईपेक्षा फार वेगळे आणि थोडंसं तिखट आहे. सो मी आता हे संपवते, बाकी भेटू नंतर. बाय बाय.